15-16 तारीख को मेरे ख्याल से जो है विधानसभा का अधिवेशन होगा और उसमें मैं जो मेरे पास जो मालूमात है उसके हिसाब से जो मराठा समाज को अलग से आरक्षण देने की जो है कोशिश फिर से हो रही है। अलग से कानून बनाया जा रहा है और हम तो पहले से बोल रहे हैं कि भाई उनको अलग से आरक्षण दे दो मराठा समाज को, मगर बैकडोर एंट्री से जो है ओबीसी को उसमें मत घुसाओ, हमारा यही कहना है। परिसरातील आणि नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना 10 तारखेला होणाऱ्या आमरण उपोषणाच्या पाठीशी ताकदीने उभा राहा, कारण मी तुमच्या बळावर आणि तुमच्या साथीवर आणि तुमच्या आशीर्वादावर या उपोषण करतोय। तुम्हाला माझा शब्द आहे आणि मी ज्या ज्या वेळेस शब्द दिले त्या त्यावेळेस पाळलेत, कारण मी या समाजाला मायबाप मानलेला आहे आणि या मायबाप समाजाशी गद्दारी करणारी पैदास आणि औलाद माझी नाही। मी आयुष्यभर तुमच्याशी गद्दारी नाही करू शकत। मी रात पाठ एक करतो, 24 घंटे या मराठा समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून संघर्ष करतोय, लढत राहतो। आता हा शेवटचा लढा आहे। या आमरण उपोषणात सगळ्यांनी पाठीशी उभा राहा आणि आपण आपल्या तालुक्यात जिल्ह्यात गावाची गावं माता मावल्यांसह बाहेर पडा, कारण इथं माझा हित नाहीये। मी माझे लेकरं मोठे होणार नाहीत तर माझ्या समाजातल्या घराघरातले लेकरं मोठे होणार आहेत। तुम्हाला माझं लोकांचा